स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिले होते की सोनोग्राफी रिपोर्ट रीड कसे करायचे, त्यातील काही तांत्रिक शब्द आपल्याला समजत नाही ते सोप्या शब्दात कसे समजून घ्यायचे. हा आपला फर्स्ट रिपोर्ट आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता नेक्स्ट जो पार्ट असणार आहे तो नेक्स्ट सोनोग्राफी म्हणजे सेकंड सोनोग्राफी NT स्कॅन, जी मी माझ्या 12व्या आठवड्यामध्ये केली होती. तोच रिपोर्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि तो रीड कसा करायचा आणि त्यात काय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितली आहे, त्यानंतर मला काय टेस्ट करायला सांगितले हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. NT स्कॅन या सोनोग्राफीमध्ये काय महत्त्वाचं असं आपल्याला पाहायचे आहे, कोणता घटक हा महत्त्वाचा ठरणार आहे त्या सोनोग्राफीमध्ये, आज मी डिटेल्स माहितीसाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया माझ्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये म्हणजेच माझ्या NT स्कॅन रिपोर्टमध्ये असे काय लिहिले होते ते मी तुम्हाला आता सांगते. हा आहे माझा NT स्कॅन रिपोर्ट. अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिक समजण्यासाठी तुमचा NT स्कॅन रिपोर्ट तुम्ही समोर ठेवा, म्हणजे तुम्हालाही समजेल की तुमच्या NT स्कॅनमध्ये असे काय आहे आणि माझ्या स्कॅनमध्ये असे काय लिहिले आहे ते. पहिले दिलेले आहे की LMP म्हणजेच मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की LMP ही खूप महत्त्वाची असते. LMP म्हणजेच लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड जी डेट असते ती माझी होती 28/1/2025. त्यावरून माझी एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी ठरली होती 4/11/2025. त्यानुसार माझे मेन्स्ट्रुअल एज होती म्हणजेच आठवडा होता 11 आठवडे 6 दिवस. या दोन डेटवरून हा मेन्स्ट्रुअल एज आठवडा हा ठरत असतो. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या तारीख खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यावरूनच माझे NT स्कॅन रिपोर्टमध्ये असे आले होते की सिंगल इंट्रायुटेराइन लाईव्ह फिटस, म्हणजेच गर्भाशयात एक लाईव्ह म्हणजेच एक जिवंत फिटस आहे, जिवंत बाळ आहे. त्यानंतर प्लासेंटा फॉर्मिंग अलॉंग द अँटेरियर एक्सपेक्ट, म्हणजेच काय तर प्लॅसेंटा हा माझ्या पुढच्या बाजूला आहे. जी आई आणि बाळाला जोडणारी जी सॅक असते म्हणजे जी वार असते त्यालाच आपण प्लॅसेंटा म्हणतो. ती सॅक खूप महत्त्वाची असते, त्यामुळे बाळाचे पोषण होत असते. ती माझी सॅक ही अँटेरियर म्हणजेच पुढच्या बाजूस आहे. नो पेरिगेस्टेशनल ब्लिडिंग, म्हणजेच स्कॅनमध्ये ब्लिडिंग ही काही दिसलेली नाही. त्याच्यानंतर सर्वायकल लेन 34 mm, इंटरनल OS इज क्लोज. इंटरनल OS म्हणजे गर्भाशयाचे मुख हे बंद आहे, OS इज क्लोज. त्याच्यानंतर खाली काही पॅरामीटर्स दिले आहेत, जसं की पहिले पॅरामीटर दिला आहे CRL म्हणजेच क्राऊन रम्प लेंथ, म्हणजेच बाळाच्या डोक्यापासून ते त्याच्या सीटपर्यंत त्याची लेंथ म्हणजे लांबी किती आहे तर 55.8 mm आहे. त्या लांबीनुसार त्या बाळाचे वय ठरते की 12 आठवडे 1 दिवसांचे ते असावे. त्याच्यानंतर पुढे दिले आहे कार्डियक ॲक्टिव्हिटी प्रेझेंट 160 बीट्स पर मिनिट, म्हणजेच बाळाचे हृदयाचे जे ठोके आहेत ते प्रेझेंट आहेत आणि ते 160 बीट्स पर मिनिट म्हणजेच नॉर्मल दिसत आहे. आपल्याला BPD म्हणजेच BPD म्हणजे काय तर बाळाच्या डोक्याची ही रुंदी असते, डायमीटर असते 15.4 mm म्हणजेच नॉर्मल आहे. त्यानुसार बाळाचे वय हे 12 आठवडे 2 दिवस जवळपास दिसत आहे. त्यानंतर खाली दिसत आहे न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी, म्हणजेच काय तर जे बाळाच्या मानेमागे दिसणारा एक पाण्यासारखा पारदर्शक ट्रान्सपरंट जो थर असतो त्याची लांबी ही 1.51 mm इतकी आहे व ती नॉर्मल आहे. त्यानुसार बाळाची वाढ ही बरोबर होत आहे की नाही हे याच्यावरून समजत असतं. त्यानंतर खाली लिहिलं आहे फिटल मॉर्फॉलॉजी. फर्स्ट पॉईंट असा लिहिला आहे की नॅसल बोन व्हिज्युअलाइज इंट्राक्रॅनियल ट्रान्सल्युसेन्सी इज वेल ॲप्रिशिएटेड, म्हणजेच काय तर नॅसल बोन म्हणजेच बाळाचे जे नाकाचे हाड आहे ते प्रेझेंट आहे, ते व्हिज्युअलाइज आहे म्हणजेच ते दिसत आहे. त्यानंतर बाळाच्या मेंदूतील जो पारदर्शक जो ट्रान्सपरंट भाग आहे तोही सामान्य आहे. दुसरा पॉईंट असा दिला आहे की डक्टस व्हेनसस वेवफॉर्म नॉर्मल, नो ट्रायकस्पिड रिगर्गिटेशन, म्हणजेच काय तर हृदयातील जो रक्तप्रवाह आहे तो सामान्य आहे आणि ट्रायकस्पिड वॉल म्हणजेच काय तर ही हृदयात जे महत्त्वाची अशी वॉल असते तिला ट्रायकस्पिड वॉल असे म्हणतात आणि तिथे नो रिगर्गिटेशन आहे, म्हणजेच ते नॉर्मल आहे, सामान्य आहे आणि हृदयातील रक्तप्रवाह हा नॉर्मल आहे. त्यानंतर ऑल 4 एक्स्ट्रीमिटीज वेल ॲप्रिशिएटेड, म्हणजेच काय तर बाळाचे 2 हात आणि 2 पाय हे दिसत आहेत. त्याच्यानंतर कॉर्ड हॅज 2
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे, कॉर्ड हॅज 2 अम्बिलिकल आर्टरीज इन्सर्शन साइट्स अनरिमार्केबल. म्हणजेच काय, तर नाळेमध्ये 2 आर्टरीज आहेत. आर्टरीज म्हणजेच काय, तर धमन्या आहेत, त्या रक्तपुरवठा योग्य करत आहेत. त्यानंतर स्टमक बबल नोटेड, नो इकोजेनिक बाउल्स, स्पाइन रिव्हेल्स नो ग्रॉस ॲबनॉर्मॅलिटी. म्हणजेच काय, जो पाठीचा कणा आहे तो छान आहे, सामान्य आहे. त्याच्यानंतर आतड्यांमध्ये काहीही असे असामान्य दिसत नाही, ते पण छानच आहेत. नंतर इम्प्रेशन म्हणजे पुढचं पॉईंट असं दिलं आहे की सिंगल लाईव्ह इंट्रायुटेराईन प्रेग्नेन्सी, ॲव्हरेज अल्ट्रासाऊंड एज 12 वीक्स 1 डे. म्हणजे याचा अर्थ असा की या पूर्ण स्कॅनच्या डिटेल्स अभ्यासानुसार, स्टडीनुसार असे दिसते आहे की त्या फिटसचे जे वय आहे, जे एज आहे, ते अल्ट्रासाऊंडनुसार हे 12 आठवडे आणि 1 दिवस आहे. म्हणजेच मी इथे माझ्या दिलेल्या तारखेनुसार जे फिटसचे जे वय असणार होते ते 11 आठवडे 6 दिवस असे असणार आहे. म्हणजे जवळपास 12 आठवड्यांना 1 दिवस कमी. तर या स्कॅननुसार असं दिसत आहे की ते 12 आठवड्याने 1 दिवसाचे आहे. म्हणजेच माझ्या तारखेनुसार आणि त्यांच्या स्कॅननुसार या 3 ते 2 दिवसाचा असा फरक दिसत आहे. म्हणजे थोडेसे 2 दिवसांनी मोठे दिसत आहे. त्याच्यानंतर एंटी थिकनेस 1.5 mm नॉर्मल आहे आणि नॅसल बोन व्हिज्युअलाइज आहे. माझे सर्व रिपोर्ट हे एंटी स्कॅनचे रिपोर्ट हे नॉर्मल आलेले आहेत आणि जे एंटी थिकनेस जी नॉर्मल रेंज पाहिजे होती ती 1.51 mm एवढी आलेली आहे. म्हणजेच एंटी स्कॅन रिपोर्ट हा माझा छान आलेला आहे, पूर्णपणे नॉर्मल आलेला आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट असे लिहिले आहे की मीन युटेराईन आर्टरीज PI 0.76 विदिन नॉर्मल रेंज. म्हणजेच काय, तर आईच्या गर्भाशयाला रक्त नेणारी एक आर्टरी असते, त्या आर्टरीचा जो PI असतो, जो pH असतो तो 0.76 म्हणजेच हा नॉर्मल असतो. म्हणजेच ब्लड प्रेशर हा चांगला आहे. बाळाला नेणारा जो पुरवठा होणारा जो प्रेशर आहे तो चांगला आहे. तसेच ऑक्सिजन हा चांगला आहे आणि पुरेसे अन्न हे भेटत आहे. मला डॉक्टरांनी पुढची ॲडवाईज अशी दिली आहे की जो माझा नेक्स्ट रिपोर्ट असणार आहे, जो ॲनोमली स्कॅन, खूप महत्त्वाचा असा स्कॅन असणार आहे, तो माझ्या 18 ते 20 या आठवड्यांदरम्यान होणार आहे आणि तोही मी वेळेत पूर्ण करणार आहे. त्याचे रिपोर्ट मी लवकरात लवकर तुम्हाला परत एकदा शेअर करेन. तर मी माझा एंटी स्कॅन रिपोर्ट तुम्हाला शेअर केला आहे. त्यातील काही तांत्रिक शब्द तुम्हाला समजत नसेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचा प्लॅसेंटा हा अँटेरियर होता की पोस्टेरियर होता की लो लाईंग होता, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.